मुंबईत महानगरपालिकेसाठी मतदान पार पडलं. मतदान जोमाने पार पडलं. मात्र ठाकरे इथेच हारले. असं धक्कादायक वातावरण किंवा धक्कादायक जी माहिती समोर आली आहे, ती माहिती ऐकून ठाकरेंच्या पायाखालचे तर सोडाच, पण जे डोक्यावरचं आभाळ सुद्धा असतं ना, ते आभाळ सुद्धा हललेलं आहे. कारण आज जे मुंबईमध्ये घडलंय आणि जे ठाकरेंचे जे कौल यायला लागले ठाकरेंबाबत किंवा भाजप आणि शिवसेनेची युती कशा प्रकारे पुढे आलेली आहे आणि काय नेमकं घडले, या सगळ्या गोष्टीचा अंदाज किंवा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठे स्किप करू नका, तरच तुम्हाला समजेल की आपल्याला नेमकं सांगायचं काय आहे आणि काय घडलेलं आहे. तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुकीचा आजचा हा मतदानाचा दिवस होता. आज मतदान पार पडलं. इतके दिवस ठाकरे बंधूंच्या म्हणजेच उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो यांच्या आपण सभा पाहिल्या. सभेमध्ये ते सतत सांगत होते की मराठी माणसाला जर मुंबईत वाचवायचे आणि आपली मुंबई जर गुजरात्यांपासून वाचवायची, गुजरातमध्ये नेण्यापासून वाचवायची, तर आम्हाला मतदान करा. आम्हाला कुठेही याच्यामध्ये स्वार्थ नाहीये, आम्हाला पैसा कमवायचा नाहीये, आम्हाला कुठलीही गोष्ट याच्यामधून कमवायची इच्छा नाहीये, पण आमची जी काही विचारधारा आहे, आम्ही लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात वाढलेले आहोत आणि आमची जी विचारधारा आहे की मराठी माणसांना या मुंबईमध्ये वाचवायचे आणि आपल्या माणसांना पुढे न्यायचे, ती विचारधारा कुठेतरी संपुष्टात येऊ नये आणि महाराष्ट्राला ज्या मुंबईमुळे ओळखलं जाते, ती मुंबई महाराष्ट्रात राहावी. गोरगरिबांची मुंबई, गोरगरीब मराठी माणसाची ही मुंबई कुठेतरी महाराष्ट्रापासून तुटू नये, या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही आम्हाला निवडून द्या. बरेच लोक विचार करत होते, बरेच लोक बोलत होते की ठाकरेंची कुठेतरी राजकीय फायदा आहे, ठाकरेंना पैसा कमवायचा आहे, ठाकरेंकडे पैसा कमी पडायला लागलेला आहे किंवा त्यांना राजकीय फायद्यामुळे ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांचा कुठेतरी स्वार्थ आहे. मात्र त्यांचं म्हणणं होतं की आमचा कुठेही स्वार्थ नाही, आम्ही कुठेही स्वार्थ बघितला नाही, आम्हाला पैसे कमवायचे नाहीत, पैसा भरपूर आहे आमच्याकडे, पैसा त्यांच्या 2-3 पिढ्या अशा बसून खातील एवढा पैसा ठाकरेंकडे आहे. मुंबईमध्ये एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, घरं आहेत, बंगले आहेत, गाड्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि फक्त ही झटपट त्यांची जी चालली होती, एकत्र आले होते, भाषण करत होते किंवा सगळ्या महाराष्ट्रात पिंजून काढला होता, एक प्रकारे मुंबई पिंजून काढली होती, ती फक्त कशासाठी, तर ती फक्त मराठी माणसांसाठी. मात्र मुंबईमध्ये मतदान पार पडलं. मुंबईच्या गल्लोगल्ली आज फक्त एक वातावरण होतं, ते म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मनसे, इंजिन आणि मशाल, या दोन गोष्टीचं वातावरण असताना वातावरण बीजेपीनं ऐन वेळेला पलटवलंय. ऐन वेळेला बीजेपीनं दोन्ही ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. तो कसा, तर प्रत्येक बूथवर मार्कर वापरले गेलेत. मार्कर म्हणजे आपण जी बोटाला मतदान केल्यानंतर शाई लावतो, त्या शाई ऐवजी मार्कर वापरले गेलेत, ज्या मार्करला कुठेतरी लगेच ते मार्कर निघून पडू लागलेले आहेत आणि एक ऍसिटोन नावाचा केमिकल पदार्थ सुद्धा वापरला जाऊ लागलेला आहे. अशा प्रकारच्या धक्कादायक माहिती समोर आली आहेत. म्हणजे ऍसिटोन काय असतं, तर एक केमिकल पदार्थ आहे, जो केमिकल पदार्थ आपण जर एखाद्या पेंट दिलेल्या ठिकाणी जर वापरला, म्हणजे कलर दिलेल्या ठिकाणी जर वापरला, तर तो कलर काढण्याची क्षमता ठेवणारा पदार्थ म्हणजे ऍसिटोन. आणि या ऍसिटोनचा वापर त्या ठिकाणी ते बोटावरली शाई जी असते, ती शाई पुसण्यासाठी बऱ्याच मतदारांनी किंवा बऱ्याच लोकांनी केलेलं आहे आणि त्यांचं दुमार मतदान हे म्हणजे पुन्हा दुसऱ्या वेळेस सुद्धा त्यांनी मतदान केल्याचं धक्कादायक वास्तव हे आज मुंबईमधून समोर आलेलं आहे. म्हणून राज ठाकरेवर एक प्रकारचा दुःखाचाच डोंगर म्हणावा लागेल. ज्या राज ठाकरेंनी मुंबईमध्ये रान पेटवलं होतं, मुंबईला एक करायचंय, मुंबईला जोडायचंय, माणसांना जोडायचंय आणि मराठी माणसाला पुढे न्यायचंय,
अशा प्रकारची इच्छा श्री राज ठाकरे यांच्यामध्ये होती. आणि हे तर झालंच, ऍसिटोनचा प्रकार घडला, केमिकल समोर आले आणि या सगळ्या गोष्टीमधून त्यानंतर एक दुसरी धक्कादायक गोष्ट समोर आली, ती म्हणजे कुठलेही लोक आणू लागले जे मृत मतदान आहेत, मेलेले लोक आहेत, त्यांच्या नावावर त्यांना मतदान करण्याची संधी किंवा बऱ्याच ठिकाणी बोगस मतदान सुद्धा घडलेले आहेत. अशा प्रकारची मुंबईमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. आणि काही ठिकाणी तर असे सुद्धा प्रकार समोर आलेत, त्यामध्ये अपक्ष, जे अपक्षाचं बटन असतं त्या अपक्षाचं बटनच दबत नाही. पुन्हा काही ठिकाणी निवडणूक अधिकारी, जे मतदान घ्यायला अधिकारी येतात, त्या अधिकाऱ्यांनी स्वतःच कमळाचं बटन दाबलं. अशा प्रकारची घटना ह्या मुंबई सारख्या ठिकाणाहून समोर येत आहेत, जे खेडेगाव नाहीये, आपल्याकडला बीड जिल्हा नाही, किंवा आपल्याकडली परभणी नाही, आपल्याकडलं धाराशिव नाही, आपल्याकडलं अहिल्यानगर नाही, आपल्याकडलं संभाजीनगर नाही, तर मुंबई आहे तिथं, मुंबई. आणि त्या ठिकाणाहून जर अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत, आज आपण ऐकलं होतं बीड जिल्ह्यामधून परळी ठिकाणी बोगस मतदान झालं, किंवा वेगवेगळ्या ठिकाणीचे बोगस मतदान झालं होतं. आणि आज जर आपण धक्कादायक गोष्ट बघितली, तर ठाकरेंच्या मुंबईमधून किंवा मुंबई सारख्या ठिकाणाहून जर अशा प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत, तर आपली लोकशाही निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आपले निवडणूक आयोग काय करते नेमकं? निवडणूक आयोग अशा प्रकारच्या गोष्टींना कशा प्रकारे मान्यता देते? मार्कर वापरलं जाते, शाही कमी पडते तुमच्याकडे, मतदानाला बोटाला लावा, तुमच्याकडे शाही जर कमी पडत असेल, तर तुमची नेमकी पात्रता आणि याच्यामधून मानसिकता काय आहे हे दिसून येत आहे. कारण मार्कर पाण्यानं सुद्धा आपल्या हातावरची जी काही मार्करनं आपण रेष मारली ती पुसू शकतो. म्हणजे इतक्या धक्कादायक प्रकारे हे निवडणुकीला वळण देण्याचा प्रकार आणि ठाकरेंना हरवण्याचा प्रयत्न सध्या दिसत आहे. मात्र बघूयात, आता उद्या निकाल आहे, उद्या निकालाच्या दिवशी सुद्धा जय्यत तयारी ठाकरे बंधूंनी केलेली आहे, बीजेपीनं केलेली आहे. बीजेपीनं वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या गोष्टी कुठेतरी आता समोर येणारच आहेत. मात्र आता खऱ्या अर्थानं मराठी माणसांना कुठेतरी दुःख देण्याचं, मराठी माणसांना कुठेतरी हादरवण्याचं हे ठिकाण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजे मुंबई. आणि इथून पुढचा उद्याचा दिवस हा ठाकरे बंधूंसाठी खरं तर कठीणाईचा राहणार आहे. आणि खरं तर त्यांना आज रात्रभर झोप लागायची नाही, अशा प्रकारचं वातावरण किंवा अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये क्युरिओसिटी राहणार आहे, जोपर्यंत निकाल येणार नाही तोपर्यंत. मात्र बघणं महत्वाचं आहे, नेमकं घडतंय काय, होतंय काय, आणि खरंच हे जे का प्रकार समोर आलेत निवडणुकीमध्ये, ते प्रकार नेमकं आता पुढं कितीपत ठाकरे बंधूंच्या या निकालावर इम्पॅक्ट करतात हे बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.